राजधानी एक्सप्रेस बल्मा आणि त्याच्यासोबत पळाला आर्य संदीप देसाई, पालेगाव आंबेडकरांचा ब्लॅक टायगर. नाना आहेत समोर, विचारूया. सर्व टीम आहे त्यांची, वीर आहेत आणि आलेली सर्व त्यांची मंडळी. नाना, कसं काय नियोजन झाला बल्मा सोबत? नियोजन तुषार घोरपर यांनी केलता. तो 15-20 दिवस अगोदरच नियोजन झालं आमचं. बरोबर, 15-20 दिवस अगोदर नियोजन झालं. हा, आणि सर्व म्हणजे गुपितच राहिला. म्हणजे आतापर्यंत जेव्हा बादल मला वाटतं मैदानामध्ये आला त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नव्हतं कोण पळेल बादल सोबत. माहीत आता त्यांना होते बॉम्ब तर माहीत तर पडतोच लोकांना. बरोबर आहे, कारण हा. पावतीच्या नुसार सर्वांना माहित पडला. माहीत पडतो. पण तुम्ही सांगता 15 दिवस अगोदर नियोजन झालंय आणि त्याच्या आधी पण मला वाटतं आता एक आठवड्यापूर्वी पण तुमचा एक नंबर म्हणजे दुसरा पण बादल आहे ना आपला मानेरेवाल्यांचा. लोकांना म्हटलं का तो बादल आहे जोशींचा. वाटेगावकरांचा. हा, बरोबर आहे, कारण मला वाटतं काल सँडी यादवच्या चॅनलवरती त्यांनी नाव सुद्धा घेतलं होतं, वाटेगावकरांचा बादल राजधानी हा. एक्सप्रेस बल्मा सोबत पळतोय. त्या बैलाची बॉम्ब होती. बरोबर. आता गाडी छान पळाली, चांगली अंतरात पण आलेली आहे, गट पण छान आणि सर्व आपली मुंबईची पण बैला होती, सर्व आपलीच बैला होती. म्हणजे चांगली लढत दिली, काय बोलाल? चांगली लढत म्हणजे त्या बैलाच्या लय पालाची इच्छा होती पहिल्यापासून आमची. मोठ्या मोठ्या बैलांच्या पालाची बरीच इच्छा होती, पण जसा आपला बैल चर्चेनं आला तर त्यांना फोन केला तर ते तुषारनी करून दिला तो पायरा. म्हणजे बल्माचा. अगोदरच झालता, 15-20 दिवस अगोदरच झाला. म्हणजे बल्मा सोबत पळायची खूप आधीपासून इच्छा होती इच्छा होती, आणि आज झाली पूर्ण. झाली पूर्ण. बघा, आणि कुठेतरी मला वाटतं चालू सीझनला मला वाटतं आता या मुंबईला आता मैदानं पण झाली बिंजोरची, मला वाटतं कुठेतरी ती मैदानं थोडीशी टाळली तुम्ही आणि इकडे फोकस केलाय आणि त्याच्यानंतर हा फल भेटतोय. इकडे आता आम्ही लगातार केलं ना, 6-7 नंबर केला असतील जवळजवळ. एकविरी बसून आपण इकडे बऱ्याच वेळा वरतीच पळवलं होतं. किती गुलाला झाली आता एकविरेचा मैदान झाल्यापासून? एकविरीचं त्याच्यावर सासवडचा पण केलता आपण. त्याच्यावर कर्जतला 3 नंबर केलता, सासवडला 2, एकविरीला 5 नंबर केलता आणि भुरकवरीला 1 नंबर केलता आणि दुसरा कुठं सासवडला 2 आणि बरोबर. नाशिकला पण बसली होती गाडी फायनलला, पण तिथं फायनल नाही झाली. बरोबर, फेरा नाही पळाला तो. हम्म. आता नक्कीच प्रश्न घेईन मी. 3 वर्ष अगोदर मी मला वाटतं बादल आदत होता त्यावेळेला 2 नंबरचा मानकरी झालेला, मला वाटतं कुठेतरी एक मुलशीला पाठीला झालेला तो. पण तिथून तुम्ही मला वाटतं वर्षातून 1 ते 2 मैदानं इकडे सातारा भागामध्ये किंवा पुण्यामध्ये करत होते, पण 1 नंबर हा तुम्हाला 3 वर्षानंतर मिळाला आहे, काय बोलाल? 1 नंबर म्हणजे ज्या दिवसाला आम्हाला 1 नंबर बादलनी केला समजा, आणि तो वजीर होता, तो पण चांगला पळत होता. आमची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे आम्हाला 1 नंबर म्हणजे बैलाला पळून पण होत नव्हता. कुठेतरी थोडा कमी म्हणजे पायऱ्यान बोलावं तर काहीतरी आपण कुठेतरी कमी पडायचो, म्हणजे त्याच्यामुळं बैल आम्हाला भेटत नव्हता. त्याच्यामुळं तो त्या दिवशी 1 नंबर झालेला किती महत्वाचा आणि आज किती कामं आले, तो काय बोलाल? बरेचसं फोन आलं तर समजा 1 नंबर झाला, पण 1 नंबर व्हायच्या अगोदर आपला तो पायरा झालता. पण मला बऱ्याचशा जणांचं फोन आलं तर बऱ्याचशा काय गोष्टी घडल्या, पण थोडीशी लालच पण लावली लोकांनी. पण मी कुठेतरी शब्द आपला गेलता तिथेशी हे नाही झालो, बरोबर. त्या शब्दावर ठाम राहिलो. म्हणजे आता बादल बसलाय बघा, मला वाटतं चालू बाईट मध्ये पहिल्यांदाच बसतोय तो, काय बोलाल? आता बैल, आता आम्ही काल 6 वाजता निघलो होतो घरची, तर 1 वाजता आलो. आराम केला भरपूर बैलांनी ना, आता पण अजून आराम पण करतो बैल ना, खातो पण आता मस्त. बरोबर. आता काय मी बघतो तुमची टीम बघा, वीर असेल, आदेश असेल, बालादा असेल, तुमचे मामा आणि गोट्या, बरं सर्व विनायक, म्हणजे आता ही मामांची दुसरी मुलं पण जोडल्यात, कांसेची. बघा दिवसेंदिवस आपल्या बादलचा जो चाहता वर्ग आहे, आता तुमच्यापासून नाही तर आता महाराष्ट्रभर त्याची चर्चा चालू आहे. टीम तर भरपूर आहे आपल्या. एक मोठ्या लक्झरी बसमध्ये नसते आल्या, पण आता ते जुमेदारीचं काम आहे. मी बोललो बाबा ज्याच्या त्याच्या जुमेदारी या, आपल्याला आता 3-4 दिवस इथं जातील. कुठं दुसऱ्याच्या पोराला आपण आणायचा ना, त्यांचं फोन येतील. बरोबर. ते आपला जीव टांगराली करत. बरोबर. अजून एक आवर्जून प्रश्न घेईन. मला वाटतं 2 वर्षापूर्वी पेडगावचा 7 नंबरचा मानकरी सुद्धा राहिलाय बादल. पहिले आपण 2 वर्ष अगोदर 7 नंबर केलता, तेव्हा त्या टायमाला आघात होता बादल. मोठ्यांच्या महबूब मध्ये 7 नंबर केलता. बघा, महबूबानी ही गाडी पळाली ही गाडी पाळली होती. आणि दोन्ही गांधी पब्लिकला पळतं. आज महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे बादल. दोन्ही खांदी काय 4 खांदी कुटुंब पण टाका त्याला, सगळी पण पळत होतो. उजव्या खांद्याला लागो, डाव्या खांद्याला पब्लिकची लागो, मधली कुटुंब पण पळत होतो. त्याचा काही हे नाही. बरोबर. काय बोलाल ड्रायव्हर विषयी, आज जी गाडी पळवली ज्या ड्रायव्हरने? ड्रायव्हर आता त्या दिवशी 1 नंबर केला तो. परसू ड्रायव्हर बलमाव पण बसतो, बादलवर पण बसतोच ना. बऱ्याचशा वेळेला बादलवर बसला होता. आणि बघा, आता घाटावरचे ड्रायव्हर असतील किंवा आपले मुंबईचे ड्रायव्हर एक समान असतात. काय बोलणं झालं ज्या वेळेला, मला वाटतं दुसऱ्यांदा आता गाडी पळवतं, याच्या आधी पण पळवली का? त्याच्या आधी पण ते बोललो मला का बैल इकडे ठेवा शेठ मुंबईला, पण बैल आपला नाही राहणार ना, नको आपल्याला नाही जमणार, करमणार नाही बैलाला. बरोबर. आता किंवा अजून एक, आपल्याला पण नाही करमणार. बरोबर, अजून एक प्रश्न घेईन मी.
येणं जाणं, आता तुम्ही सांगता येणं जाणं करून आम्ही मैदानं करू. मला वाटतं तुमचं भरपूर मोठा एक धंदा पण आहे, दुधाचा म्हशी पण आहेत. कसं काय मॅनेजमेंट सर्व आता आता होईल? आपण समजा आलो टाइम करून, पण 10-12 दिवस आता बैलाला आराम देऊ याच्यानंतर. हा पेडगाव हा, झाल्यानंतर उद्या पण पालणार आहे बैल. उद्या पण बरोबर. आता मगाशीच मी इथं 1-2 जणांच्या तोंडातून ऐकलं आणि चिठ्ठी पण कायला निघली वाटतं. उद्याच्या मैदानाला पैरा केलाय. उद्या असा पालाचा आहे बैलाला, अजून पण काही लोक आहेत ते कमी समजतात ना आपल्या, म्हणून उद्या पण पालाचा आहे आपल्याला. बरोबर दोन्ही मैदाना भले हरजीत काय होलती, पण खेळायचा आपण. बरोबर. बघा याला म्हणतात मोठं मन. हारजीत काही पण व्हावं, पण चला खेळ दाखवायचा. जी लोक आपल्याला कमी लेखतात त्यांना बादल करून दाखवेल. चला थोडक्यात आता वीरशी पण बोलतो मी. ठीक आहे, आता नानाशी आपलं बोलणं झालंय मित्रांनो. आता वीरशी बोलूया. वीर असेल, आदेश असेल, बघा भावाची मुलं आणि नाना म्हणजे काका त्यांचा आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आहेत आणि चांगला नियोजन, दावणीला चांगला बैल घडलाय. याच्या आधीपासून बादलची चर्चा आणि आतापर्यंत चर्चा आणि याच्या पुढे पण राहणार आहे. काय बोला? चर्चा तर राहणारच, कारण त्याच्या पळाच्या जोरावर त्याने आज आमचं नाव आणि आमच्या गावाचं नाव आणि पूर्ण मित्र परिवाराचं नाव आज पूर्ण अखंड महाराष्ट्रभर केलंय. त्याचा अभिमान आहे आम्हाला. बरोबर. आता बादलचा एक खूप मोठा ग्रुप पण आहे. मला वाटतं बादल ज्या ज्या मैदानाला निघत असेल, भरपूर जणांची इच्छा असेल की आम्हाला पण यायचं आहे. काय बोला? भरपूर जणांची आज पण इच्छा होती, पण आपल्याला इथं उद्या पण पळायचं आहे, कारण प्रत्येकाला काम थोडाफार असतो. पण आपण पण त्यांना सांगितलं की पुढच्या मैदानाला आपण 100% जाऊ बघायला. बरोबर. सुट्टीविषयी काय बोलाल? आज कोणी सुट्टी केली? सुट्टीला आपला सागर काळभोर, निखिल असतो, विनीत आपला भालचा सोरकादे, आदेश, हेच सुट्टीला असतो. बरोबर. आणि जी ड्रायव्हरनी बघा काय बोलाल, आता सलग तिसऱ्यांदा चौथ्यांदा मैदानामध्ये गाडी पळवतोय. नाही, प्रशांत ड्रायव्हरला एकच सांगितलं की बादलला जेवढा शेफ्टीवर आणणार तेवढा बादल गती लावणार. बघा पहिली मुलाखत झाली होती, मला आठवतं. मी अजून प्रश्न घेईन. 1 नंबर मिळवलाय. काय अभिमान वाटला त्या दिवशी? आता मुलाखत मला वाटतं आपल्या चॅनलवर तर थोडीशी बंदी होती, त्याच्यामुळे मुलाखत नाही घेतली. आज घेतोय. काय बोलाल? त्या दिवशी आम्ही गट 3 नंबर तासावर काढला, सेमी पब्लिकनं काढला उजवा खान, आणि फायनलला जेव्हा शेवटला चिठ्ठी लागली तेव्हा जे वजीर बैलवाले होते त्यांना मी बोललो की जेव्हा बैल डावा खांद्याला येईल तेव्हा आपण 1 नंबर 100% करणार, आणि त्यांना बोलून आपण सांगितलेलं की डावा खांद पाळणार ते 1 नंबर करणार. बरोबर. आणि ते साध्य करून दाखवलं बैलांनी. अजून एक प्रश्न घेईन मी. तुमचा जो 1 नंबर झालाय, तुम्ही बाईट पण दिल्या होत्या. त्याच्यानंतर जो फायनलचा फेरा पण पळालेला आहे, ते पण व्हिडिओ पडलेले आहे P3 लाईव्हवर. बऱ्याच जणांची इच्छा आहे ही गाडी पुन्हा पळावा, वजीर आणि बादल. पळणारच, कारण आमच्या नशिबात 1 नंबरचा गुलाल नव्हता कधीच, आणि वजीरमध्ये 1 नंबर झालाय, कारण आमची गाडी पळाली असती, पण आधीच नियोजन झालं, 15 ते 17 दिवस आधीच नियोजन झालं, म्हणून ती गाडी पळाली नाही. याच्या पुढे ती गाडी पब्लिकला पळताना दिसली. बरोबर. मेहनत खूप केली तुम्ही. मी बघितलं सुरुवातीला बिंजोर चालू झाल्या होत्या. बादलला खूप जास्त दम पण लागायचा. आज 3-3 फेरं पळतोय बादल, पण बघा आता आला आणि लगेच बसला पण. आता त्याची काकाची आणि आदेशच्या मेहनतीच्या जोरावर आज बादल इथपर्यंत आहे, कारण मी तर जास्त काय जात नाही, फक्त मैदानापुरता येतो बस. बाकी काकाची आणि आदेशची, बाकी विनायक आहे, निशांत आहे, भरपूर आपले सगळे मित्र परिवार आहेत त्यांच्या याच्यावर आहे. आणि आज आमचे नातेसंबंध चांगले आहेत. अविनाश दादा इकडे असतील, निशी भाऊ इकडे असेल, मामा आमचे, म्हणजे टाइम काढून आज कुठेतरी त्यांचा एक चांगला मोठा व्यवसाय ते सोडून आज आपण त्यांनी टाइम काढून ते बोलले की आपण जाऊ, आणि आज आम्ही सोबत आलो आहेत. आज एक चांगला आनंद वाटतो. बरोबर. चला थोडक्यात बोलूया. बलमाविषयी काय बोलाल आणि काय अपेक्षा असतील आज? जेव्हा मागच्या वर्षी 2 वर्ष आधी आम्ही इथे 7 नंबरचा मानकरी झालतो, तेव्हा वाटत होतं का बलमा सोबत आपली पळायची इच्छा होती, आणि आज ती पूर्ण झाली. आज काय अपेक्षा असतील? आज बादलकडून एवढ्याच अपेक्षा आहेत का त्यांनी गुलालात ठेवा. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.